नाशिकमध्ये बंड शमले, परंतु जळगावात अंतर्गत बातमी खळबळ उडाली आहे. रेश्मा काळेंचा माघारीस नकार आहे. सविस्तर सांगतो. राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महायुती अर्थात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक संधपणे या निवडणुका लढवत असली तरी स्थानिक पातळीवरील बंडखोरीने नेत्यांच्या नाकी नऊ आणली आहेत. नाशिकच्या बदल्यात जळगाव असा अलिखित समझोता करून नाशिकमधील बंड शांत करण्यात महायुतीच्या संकट मोचकांना यश आले आहे. मात्र नाशिकचा प्रश्न सुटताच जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी महायुतीला घाम फोडला आहे. अंदर की बात है, भाजप के नगरसेवक हमारे साथ है या एका दाव्याने तर जळगावच्या राजकीय वर्तुळात अक्षरशः भूकंप आणला आहे. काय आहे हे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. विधान परिषदेच्या निवडणुकीत जागा वाटपानुसार नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाला तर जळगावची जागा भाजपला सुटली आहे. मात्र राजकारणात अधिकृत उमेदवारीपेक्षा बंडखोरांची चर्चा जास्त असते. तसेच काहीसे इथेही घडले. नाशिकमध्ये शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात भाजपकडून गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केली, तर त्याचे पडसाद लगेच जळगावात उमटले आणि जळगावात भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी दंड थोपटले. राजकीय वर्तुळात उघडपणे बोलले जात होते की जोपर्यंत नाशिकमध्ये भाजपची गीते माघार घेणार नाहीत तोपर्यंत जळगावात शिंदे गटाच्या काळे माघार घेणार नाहीत. हे टीट फॉर टॅट अर्थात जसाच तसे राजकारण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसाठी मोठी डोकीदुखी ठरत होती. या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला. अनेक तासांच्या मनधरणीनंतर आणि राजकीय वाटाघाटीनंतर गुरुवारी 11 जून गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी अधिकृतरित्या मागे घेतली आणि महायुतीचे उमेदवार संजय पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला. नाशिकचा गड सुरक्षित झाल्याचा सुस्कारा महायुतीने सोडला खरा, परंतु त्यांची ही शांतता फार काळ टिकली नाही, कारण सर्वांच्या नजरा आता जळगावकडे वळवल्या होत्या. नाशिकमध्ये गीतेंनी माघार घेतल्यावर जळगावातही रेश्मा काळे सहज माघार घेतील असा महायुतीच्या नेत्यांचा अंदाज होता. परंतु राजकारणात जो अंदाज सहज बांधला जातो तो अनेकदा चुकीचा ठरतो. रेश्मा काळे यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार देत निवडणुकीच्या मैदानात कायम राहण्याचा खंबीर निर्धार व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की अनेक दिवसांपासून माझ्या माघारीबाबत चर्चा सुरू आहे. नाशिकमधील प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. आता मी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करीन, मात्र सध्या तरी मी निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांच्या या एका वाक्याने महायुतीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अधिकृत उमेदवाराला बसणारा फटका टाळण्यासाठी आता भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांची धावपळ उडाली आहे. या संपूर्ण निवडणुकीत खरी रंगत आणली आहे ती रेश्मा काळे यांच्या समर्थकांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्याने. बंडखोरी केवळ कागदावर मर्यादित नसून ग्राउंड लेव्हलवर शिंदे गटाच्या महिला आघाडीने प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. महिला जिल्हा आघाडीच्या सरिता माळी कोल्हे यांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली असून त्यांनी मतदारांच्या नगरसेवकांच्या गाठी भेटींचा धडाका लावला आहे. याच प्रचारादरम्यान सरिता माळी कोल्हे यांनी एक पॉलिटिकली स्पायसी विधान केले, ज्यामुळे भाजपच्या गोटात भूकंप झाला आहे. त्या म्हणाल्या, अंदर की बात है, भाजप के नगरसेवक हमारे साथ है. हा दावा अतिशय गंभीर आहे. जर भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक आतून शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवाराला मदत करत असतील तर याचा अर्थ भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा मोठा स्फोट होऊ शकतो. क्रॉस वोटिंगची अर्थात कुठून मतदान करण्याची दाट शक्यता यातून निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या एवढ्या मोठ्या दाव्यावर भाजपकडून अद्याप अधिकृत एकही स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया आलेली नाही, ज्यामुळे या अंदर की बातमध्ये खरंच काही तथ्य आहे का अशी कुजबूज जळगावच्या राजकीय कट्ट्यांवर सुरू झाली आहे. नाशिकचा तिढा सोडवल्यानंतर आता ऑपरेशन जळगावसाठी भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन आज अर्थात शुक्रवारी 12 जून रोजी जळगावात दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे वजनदार नेते गुलाबराव पाटील
हे देखील उपस्थित असणार आहे. या दोन्ही प्रमुख नेत्यांची आज एक अतिशय महत्त्वाची आणि गुप्त बैठक होणार आहे. या बैठकीत रेश्मा काळे यांची मनधरणी करण्याचे आणि त्यांचे बंड शमवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले जातील. महायुतीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळपर्यंत जळगावमधील या बंडखोरीचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जळगाव हा भाजपचा पारंपरिक आणि अत्यंत मजबूत बालेकिल्ला मानला जातो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी या जागेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या बालेकिल्ल्यात जर महायुतीच्या मतांमध्ये फूट पडली तर तो केवळ एका जागेचा पराभव नसेल, तर तो राज्य पातळीवर भाजपच्या वर्चस्वाला दिलेला धक्का मानला जाईल. याशिवाय जळगावच्या राजकारणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा फॅक्टर नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. खडसे आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत जर भाजपने आपला गड राखण्यात थोडी जरी हयगय केली तर खडसेंसारख्या मुरब्बी नेत्याला आयते कोलीत मिळेल. त्यामुळेच महायुती कोणतीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाही. नाशिकमधील बंडखोरीचा अध्याय संपला असला तरी जळगावचे राजकीय महाभारत आता खऱ्या अर्थाने सुरू झाले आहे. रेश्मा काळे शेवटपर्यंत मैदानात टिकून राहतात का? अंदर की बात म्हणत भाजपचे नगरसेवक खरंच क्रॉस वोटिंग करणार का? की गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील आपली राजकीय जादू दाखवून आज या बंडावर पडदा टाकणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही तासात मिळतीलच. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.